नमस्कार. आयुर्वा हेल्थकेअरच्या या अध्यायात आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत उत्तर बस्ती हा प्रकार नेमका कसा केला जातो, याला किती वेळ लागतो ॲक्च्युअली आणि काय काय प्रिकॉशन याच्यात डॉक्टर घ्यायला सांगतात किंवा तुम्हाला काय काय कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे. तर ह्या सगळ्याचा याच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले जेव्हा उत्तर बस्ती का केली जाते तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बोललोच आहे. इन्फर्टिलिटी म्हणजे बाळ न होणं या प्रॉब्लेमसाठी आपण उत्तर बस्तीकडे जातो. जसं ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण IUI इन युट्राइन इन्सेमिनेशन किंवा IVF इन विट्रो फर्टिलायझेशन या गोष्टी करतो. तसंच आयुर्वेदात काय केलं जातं, कारण ह्या IUI IVF हे आता मॉडर्न साईडच्या टेक्निक्स आहेत. आयुर्वेदात काय केलं जायचं पूर्वी एन्शियंट काळात जेव्हा बाळ होत नव्हतं तेव्हा काय केलं जायचं, तर उत्तरबस्ती केली जायची. आता ती कशी करतात, त्याची काय एक प्रोसेस आहे, त्याचं काय प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतो, त्याबद्दल मी तुम्हाला आज चर्चा करतोय. आपण त्याबद्दल तुम्हाला सांगतोय, इन्फॉर्म करतो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हजबंड वाईफचं आमची नाडी परीक्षा होऊन एक असेसमेंट होतं. साधारणतः 1-1.5 तासाचं त्याला डिटेलिंग लागतं दोघांची केस घेण्यासाठी. इन्फर्टिलिटीचे कारणं काय काय आहेत, त्यात जर IVF झालं असेल तर IVF फेल्युअरचे काय कारणं, IUI फेल्युअरचे काय कारणं आहेत आणि बाळ का होत नाही याचे कारणं आम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. तुमची डिटेल केस हिस्ट्री घेतली आहे, तुमची लाईफस्टाईल बदलली जाते, तुमची मोडस ऑपरेंडी ऑफ द डे काय, दिनचर्या कशी चालली, तुमच्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्स काय, झोपेचे वगैरे, हे सगळं डिटेलिंग वगैरे होतं. आणि त्यानंतर मग आमचं नेक्स्ट स्टेप जाते की तुमची शरीरशुद्धीकडे. उत्तरबस्ती आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो प्रोग्राम आहे इन्फर्टिलिटीचा, त्याला साधारणतः 6 ते 8 महिन्याचा वेळ द्यायला लागतो. तरच आपल्याला फलश्रुती म्हणजे डिझायर इफेक्ट यायला मदत होते. तर पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला एम्प्टी स्टमक रिकाम्या पोटी बोलवलं जातं. त्याच्या आधी तुम्हाला सगळ्या चर्चा करून सांगितलं जातं की कसं करणार आहे, काय करणार आहे, आणि मग नंतर नाडी परीक्षेनंतर औषध उपचार तुमचे चालू होतात. त्यानंतर सगळ्यात पहिला स्टेप येतं फर्स्ट मंथमध्ये पंचकर्म, डिटॉक्सिफिकेशन ऑफ युअर बॉडी. दोघांचे हजबंड वाईफचा आपण डिटॉक्स करतो. 7 दिवसाचा डिटॉक्सिफिकेशनचा प्रोग्राम असतो. याच्यात प्रामुख्याने आम्ही बस्ती नावाचं पंचकर्मातलं कर्म ते करतो. 7 डेज फॉलोड बाय त्या महिन्याचे 30 दिवसाची औषधं. 30 झाल्यानंतर आता याच्यात स्त्रीच्या पिरियड्सनुसार खूप गोष्टी डिपेंड होतात. डेटचं टायमिंग मॅच होतो, कारण पिरियड्समध्ये उत्तरबस्ती किंवा पंचकर्माचं डिटॉक्सिफिकेशन काही करतात नाही, किंवा ते टाइम बघून आम्ही त्यानुसार ते शेड्यूल करतो. तर फर्स्ट मंथ ऑफ ट्रीटमेंट इज डिटॉक्सिफिकेशन प्लस फॉलोड बाय मेडिसिन. सेकंड, थर्ड आणि फोर्थ या 3 महिन्यामध्ये दर महिन्याला 3-3 दिवसाचा उत्तरबस्तीचा प्रोग्राम होतो. म्हणजे टोटल 9 उत्तरबस्ती पुरुषाला, 9 उत्तरबस्ती स्त्रीला दिल्या जातात. पुरुषाच्या उत्तरबस्तीसाठी पिरियड्स डिपेंडन्स असल्याने एक वेळ आम्ही ठरवून ते करू शकतो, पण दोन्ही पार्टनरला शक्यतो आम्ही सेम डेला बोलवतो आणि त्याच दिवशी आम्ही त्या उत्तरबस्ती प्लॅन करतो. उत्तरबस्ती म्हणजे काय, तर जेनायटल्सद्वारे औषधं आत टाकणे, शरीरात टाकणे. म्हणजे पुरुषांमध्ये पेनिसद्वारे, स्त्रीमध्ये वजाण्याद्वारे. आम्ही युट्रेसमध्ये वजाण्याद्वारे औषध जातो आणि पुरुषांमध्ये टेस्टिकलमध्ये मेडिसिन पाठवलं जातात. या सगळ्या प्रोसेसनी जे बीजशुद्धी आहे हे टार्गेट आहे. जसं पंचकर्मातल्या डिटॉक्सिफिकेशन थेरपीत आपण शरीर शुद्धी करतो, त्यात गट क्लिन्झिंग करतो, याच्यात बीजाची शुद्धी करतो. म्हणजे जे आपण डिफॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत तिकडे आपण फोकस करून बीजशुद्धीचं काम करतो. हे 3 दिवस प्रोग्राम असतो. सेकंड मंथला 3 दिवस. मग त्याच्या डेट्स पिरियड्स नंतर 6वा, 7वा, 8वा दिवस असू शकेल किंवा 7वा, 8वा, 9वा दिवस असेल, अशा त्या प्लॅन करून प्रत्येक पेशंटच्या टायमिंगनुसार ते ठरवलं जातात. आणि सेम टाइम पुरुषालाही त्यावेळेसच बोलवलं जातं आणि दोन्ही हजबंड वाईफची सेम डेला उत्तरबस्ती केली जाते. उत्तरबस्ती ज्या दिवशी करायची असते त्या दिवशी सुट्टी लागते, किंवा वर्किंग असेल तर संध्याकाळी 4 नंतर आम्ही ते उत्तरबस्तीचं प्लॅन करतो. उत्तरबस्ती झाल्यावर बाईकवर ट्रॅव्हल करणं, चालणं, पळणं, प्रवास करणं सगळं टाळायला लावतो आम्ही ते 3-4 दिवस. आणि उत्तरबस्तीच्या काळात शरीर संबंध येऊ द्यायचे नसतात. अशा प्रकारची उत्तरबस्ती 3 दिवस होते प्रत्येक महिन्याला, आणि फॉलोड बाय अगेन 30-30 दिवसाची औषधं. असं 4 महिन्याचा हा पूर्ण प्रोग्राम झाल्यावर 5व्या महिन्याला आम्ही शरीर शुद्धी उत्तरबस्ती झाल्यानंतर गर्भधारणेसाठी तुम्हाला प्रयत्न करायला सांगतो. शरीर संबंध कसे ठेवायचे, काय ठेवायचे त्याबद्दल सांगतो. केस टू केस सगळ्या गोष्टी चेंज होतात. तुमच्या आहारविहारातले बदल काय असतील तर ते तुम्हाला सांगितले जातात, आणि त्यानुसार मग तुम्हाला उत्तरबस्तीनंतर काय काय प्रिकॉशन घेऊन, काय काय गोष्टी करून, काही मंत्रोच्चार असतील, काही ध्यानधारणा असतील, योगाचे काही टेक्निक्स असतील, आमचे जे पॅनल डॉक्टर ते तुम्हाला सजेस्ट करतील आहार विहार बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि त्यानुसार मग पुढच्या गोष्टी तुम्हाला कन्सिव्ह करायला सांगतात. अगदी 4 महिन्याचा प्रोग्राम झाला आणि 5व्या महिन्यातच तुम्ही प्रेग्नेंट राहिला असं होत नाही. त्यामुळे कधी कधी 5वा, 6वा, 7वा, 8वा हे 3-4 महिन्याचा टाइम घेतलेला असतो, आणि जोपर्यंत कन्सिव्ह होत नाही तोपर्यंत औषधं चालू राहतात दोघांनाही. एकदा तुम्ही कन्सिव्ह झालात किंवा पुरुषाची औषधं बंद होतात आणि स्त्रीची औषधं पुढे चालू राहतात, आणि मग गर्भसंस्कारातला पुढचा टप्पा की 9 महिने तुम्हाला औषधोपचार देऊन बाळ होईपर्यंत मदत करणे, आणि त्यानंतर पोस्ट डिलिव्हरी बाळासाठी 6 महिन्याचे औषध दिलं जातं. असा एक 18 ते 20 महिन्याचा पूर्ण प्रोग्राम गर्भसंस्कार
जो इनफर्टिलिटीसाठी आम्ही पूर्ण वापरतो. चार्जेस प्रत्येक केस टू केस व्हॅरी होतात. ते एकदा येऊन तुम्ही भेटला, चर्चा केली तर तुम्हाला नक्कीच त्याबद्दल आम्ही डिटेलमध्ये सांगू शकतो. त्याबद्दल काहीही शंका असल्यास तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकतात. आमचे डॉक्टर अवेलेबल आहेत. प्रायर अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायला लागेल. आमचे नंबर स्क्रीनवर फ्लॅश होतात, त्यानुसार तुम्ही भेटू शकतात, कॉल करू शकतात, अपॉइंटमेंट बुक करू शकतात आणि येऊन बोलू शकतात, चर्चा करू शकतात. धन्यवाद.